नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचं पहिलं गणित आहे. एक विक्रेता ₹7 ला 5 लिंबू खरेदी करतो व ₹3.5 ला 2 लिंबू या दराने विकतो. तर अशा प्रकारे त्याने 100 लिंबू विकल्यावर त्याला नफा किंवा तोटा किती होईल? मग नफा किंवा तोटा हे जर आपल्याला काढायचं असेल, तर आपल्याला 2 गोष्टी म्हणजे एकतर खरेदी किंमत माहिती पाहिजे आणि त्याची विक्री किंमत. आता खरेदी किंमत किती आहे? ₹7 ला 5 लिंबू खरेदी केले. बघा, ₹7 ला 5 लिंबू खरेदी केले आणि एकूण किती केले? 100. ठीक आहे. तर ₹7 ला 5 लिंबू, तर किती रुपये म्हणजे किती रुपयाला 100 लिंबू खरेदी केले? बघा, ₹7 हे आहेत रुपये. ₹7 ला 5 लिंबू. ठीक आहे. तर मग हे 100 लिंबू किती रुपयाला खरेदी केले? तर या ठिकाणी तिरपा गुणाकार होतो. इथे 100 गुणिले 7 आणि भागाकारामध्ये येतात 5. 5 ने याला भाग जातो. 5 दोन्ही 10, 0 आणि 7 गुणिले 2 14 म्हणजेच ₹140. आता ही ₹140 आली आपली खरेदी किंमत. मग आपण आता विक्री किंमत काढूया. बघा, आता विक्री किंमत 3.50 म्हणजेच काय? तर 3.5. ₹3.5 किती लिंबू विकले? 2 लिंबू विकले. ₹3.5 2 लिंबू विकले. तर मग किती रुपयाला हे 100 लिंबू विकले? तर इथे पण तिरपा गुणाकार 100 गुणिले 3.50 आणि भागाकारामध्ये 2. आता 100 नी 3.50 ला जर गुणले तर हे 2 दशांश उडून जातात. म्हणजे इथे राहतात 350 आणि भागाकारामध्ये 2. आता याला 2 नी भाग जातो बघा. बे एके बे, 1 राहिला आणि 5 म्हणजे 15. बे साती 14 आणि हा एक 0. म्हणजे 1 आणि 0 10 बे पंच 10. बघा, आता या ठिकाणी जी विक्री किंमत आली ती किती आलेली आहे? 175. खरेदी किंमत आहे 140 आणि विक्री किंमत आहे 175. मग खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर या ठिकाणी आपल्याला काय होणार? नफा होतो. आणि तो किती? तर विक्री मायनस खरेदी. मग विक्री किती आहे? विक्री आहे ₹175 आणि खरेदी आहे ₹140. 5 वजा 0 5. 7 मधून 4 गेले 3 आणि 1 मधून 1 गेला 0. तर या ठिकाणी काय होतो? या ठिकाणी होतो नफा आणि तो किती? ₹35. बघूया पुढील गणित. छायांकित भागाचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला काढायचे. तर हे जर तुम्ही व्यवस्थित पहा, हा एक आयत आहे. म्हणजे आपल्याला आयताचे क्षेत्रफळ छायांकित भागाचे म्हणजे या भागाचे काढायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला संपूर्ण या आयताचे क्षेत्रफळ वजा हे जे न रेखांकित केलेलं आहे किंवा रेखांकित न केलेल्या आयताचे क्षेत्रफळ हे काढावं लागेल. ठीक आहे. मग यावरून आपल्याला काय निघेल? या छायांकित भागाचे क्षेत्रफळ निघेल. मग सुरुवातीला पूर्ण आयताचे क्षेत्रफळ आपण काढून घेऊया. पूर्ण आयताचे क्षेत्रफळ आणि वजा काय करावं लागेल? रेखांकित न केलेल्या आयताचे क्षेत्रफळ. रेखांकित न केलेल्या आयताचे क्षेत्रफळ. आता आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 15 आणि रुंदी पण आहे 15. मग इथे 15 गुणिले 15. ठीक आहे. बघा, लांबी गुणिले रुंदी आणि रेखांकित न केलेल्या आयताचे क्षेत्रफळ. इथे पण लांबी गुणिले रुंदीची. ठीक आहे. आता खाली इथे 3 आहे आणि इथे आहेत 8. मग या ठिकाणी 8 आणि 3 किती झाले? 11. मग उरले किती? कारण एकूण किती आहे? लांबी 15 आहे. ठीक आहे. एकूण 15 आहे. मग या भागाची किती येईल? तर हे 8 आणि 3 11. 15 वजा 11 म्हणजे इथे किती येणार? 4. आणि हे किती आहे? 5. मग इथे 4 गुणिले 5. तर 15 चा वर्ग आहे 225 वजा 20. ठीक आहे. मग 225 वजा 20 केले तर वजाबाकी येते 205. आणि आपण काय काढलेले? क्षेत्रफळ काढलेले म्हणजे 205 वर्ग सेंटीमीटर. पर्याय